जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आहोत आपल्या सातारमधील खिरखंडी गावी आहोत. तर सध्या खिरखंडी गावामध्ये आपण थोड्या दिवसासाठी आलेलो आहोत. थोडं कामं पण आपल्या शेतीचे आपण करणार आहोत, चालू करणार आहे. तर त्यानिमित्ताने आता आपण वेगवेगळ्या प्रकारे जे सातारमध्ये आमच्या कशा प्रकारे काय काय होते, शेती कशा पद्धतीने होते, आपण तर बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. पण मी माझ्या पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. काय वेगळंपणा दाखवण्यात येईल आपल्याला, तर याचा प्रयत्न करतो आहे. तर आता आपण बघतो आहे की ते गुरांसाठी आता इथे एक खाद्य मिळतं, मुरघास म्हणून आहे. तर त्या गोण्या अशा प्रकारे बघा दाखवतो आहे. बघा इकडे आपल्याला दिसतात ह्या गोण्या. तर ह्या गोण्या ना येतात, म्हणजे 1000 किलो वजनाची गोणी असते. आणि ह्या गोणीमध्ये गुरांसाठी खाद्य बनवलेलं असतं. जसं मक्याच्या पेंडीपासून त्याचा भुसा केला जातो. मग ते त्याच्यामध्ये वेगवेगळं काही मिक्स करून त्यांना गुरांना दिलं जातं. असं केमिकल वगैरे काही नाही, पण ते गुरांसाठी. आणि हे त्याची 1 वर्षभर या पोत्यामध्ये राहू शकतं. त्याला आतमधून पण एक वेगळी पॅकिंग आहे प्लॅस्टिकची. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ती गोणी उतरवली जाते आणि ती कशा प्रकारे त्याच्या आतमध्ये काय काय खाद्य आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर भेटूया आपण पुढे. हे बघा, हे जे आहे ना गुरांचं खाद्य आहे मग गुरांसाठी. ते बघा अशा प्रकारे उतरवतात. बघा कसं अशी ट्रॉली भरून घेऊन आले आणि आता इथे उतरवून हे बघा, कारण ते तिथे ठेवायचं आहे ना, झूम करून दाखव, ठेवायचं आहे बघा. अशा प्रकारे ते ठेवलं जातं. बरं, ट्रॅक्टरलाच त्या लोकांनी क्रेनसारखं केलेलं आहे, म्हणजे एका ट्रॅक्टरमध्येच कामं होऊन जातात. त्या ट्रॅक्टरला ही बघा, ही ट्रॉली आहे. ही ट्रॉली मग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला घेऊन येतो. मग त्या ट्रॅक्टरलाच क्रेनसारखं जॉईन केलेलं. मग एका ट्रॅक्टरमध्ये किती कामं केली जातात बघा. अशा प्रकारे ट्रॅक्टरचा उपयोग होतो. आणि हे गुरांसाठी खाद्य आहे. तर मी ते दाखवतो तुम्हाला काय खाद्य आहे ते. मक्याच्या हे बघा, अशा प्रकारे गुरांसाठी ना खाद्य असतं. ते मक्याची पेंड आहे काही. हे बघा दाखवतात दादा, आपल्याला दाखवत आहेत कशा प्रकारे असतं हे गुरांसाठी बनवलेलं. बघा आपण बघू शकतो. हे बघा, ही अशी पेंड असते. हे म्हणजे ज्या भुसा केलेला आहे हे अच्छा, मक्याचं आहे ना. हां, ही गोणी पूर्ण म्हणजे गुरं खातात हे चांगल्या प्रकारे. अच्छा, बाकी याच्यामध्ये काय मिक्स नसतं केमिकल ना. नाही असतं ना आपलं केमिकल ना, दुसरे हां, मिनरल मिक्सचर असते. अच्छा, मिक्सिंग असते. मुरळ्या करता येईल. हां. पण हे गुरं आवडीने खातात. बघा हे मस्त. किती किलोची असेल ही गोणी. ती 1000 किलो. 1000 किलोची ही गोणी. 1 टन. 1 टन. हां, 1 टनची ही गोणी आहे पूर्ण. ती कितीला येते हो ही गोणी. 6500 रुपयाला पोच. अच्छा, आपल्याला आपल्या घरपोच 6500ला ही गोणी मिळते. हां, अशा प्रकारे. तर आता पुन्हा एकदा दाखवतो ही क्रेनमधून कशा प्रकारे उचलतात. आणि याचं काय एक्सपायरी असते का, किती दिवस चालतं वगैरे काय. 1 वर्ष चालते. 1 वर्ष तुम्ही याच्यात ठेवू शकता, फक्त पाणी नाही लागलं पाहिजे ना. प्लास्टिकचा कवर येतील का. हां, प्लास्टिकचा कवर आहे त्याच्यात. म्हणजे पाऊस आला तरी पण आपण सेफ्टीसाठी वरती प्लास्टिक वगैरे टाकायचं. अच्छा, हे बघा, हे दादा बांधतायत. आता पुन्हा ती गोणी उतरवतील, दाखवतो कशा प्रकारे. बघा हे बघा, या गोणीला पूर्ण बांधून आता क्रेनच्या साहाय्याने खाली घेतील. बघा ह्याला काय बोलतात, हा? त्याला काय बोलतात. मुरघास. मुरगाच.
मुरगास मुरगास पेंड काय मग मुरगास ना मुरगास म्हणून बोलतात. हे बघा इथे नाव आहे डायमंड. डायमंड हे ब्रँड आहे का? हा डायमंड मुरगास बॅग. आता बघा हे कशा प्रकारे दादा चालू करतायत ट्रॅक्टर. आणि हे बघा आता क्रेनच्या साह्याने हळूहळू ती गोणी बघू शकतो कशी गोणी उचलली गेली बघा. बघा 1000 किलो वजनाची ही गोणी आहे. 1000 किलो वजन आहे ह्या गोणीचं. बघा दाखवतो. आणि हे गुरांसाठी मस्त असं म्हणजे ओलसर टाईप आहे थोडं. आणि गुरांसाठी खाद्य चांगल्या प्रकारे खाद्य आहे ते. आपल्याला जिथे पाहिजे तिथे ते लोक व्यवस्थित गोणी सेट करतात, ठेवून देतात आपल्याला. म्हणजे आपल्याला पुन्हा हलवायची गरज नाही, कारण 1000 किलो वजनाचं आपण तर हलवू शकत नाही. म्हणून ते लोक एकदा ठेवलं की ठेवलं, ती घरपोच करून देतात आपल्याला. हे बघा ठेवली, बघितलं अशा प्रकारे हे खाद्य गुरांचं मुरघास.